इराण अमेरिका युद्ध अजूनही सुरू आहे. सुरुवातीला हे युद्ध सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांना वाटलं की ते युद्ध संपेल आणि काही फारसा त्रास आपल्याला होणार नाही. पण आता इराण, अमेरिका आणि इस्रायल ह्या युद्धाचे परिणाम आता सामान्यांच्यापर्यंत येऊन पोचलेत असंच म्हणावं लागेल. कारण गेल्या काही दिवसांमधली रत्नागिरीतली परिस्थिती बघितली तर पहिला परिणाम जाणवला तो पेट्रोल आणि डिझेल या पंपांवर. कारण इराण युद्धामुळे त्यांच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरती काही परिणाम झाल्यामुळे पेट्रोल पंपांना ज्या कंपन्या पेट्रोल डिझेल पुरवतात त्या कंपन्यांचे काही दरवाढ झाल्याचं त्यांना ते परवडत नसल्याच्या बातम्या येत होत्या. आणि त्यानंतर मात्र तांत्रिक एक कंपन्यांनी अडचण निर्माण केली, ती म्हणजे पूर्वी पेट्रोल पंपाचे पंपामध्ये डिझेल किंवा पेट्रोल पंपावर आल्यानंतर त्याचे पैसे संध्याकाळी भरणा केला तरी चालत असे. पण आता कंपन्यांनी सुद्धा कुठेतरी आडमुठी धोरण ठेवल्यामुळे आधी ॲडव्हान्स पैसे भरा आणि नंतर मग पेट्रोल आणि डिझेल मिळेल अशी भूमिका घेतल्यामुळे रत्नागिरीतले काही पेट्रोल चांगलं आहेत त्यांच्या आर्थिक कोंडी झाली. आणि त्यामुळे गेले काही दिवस रत्नागिरीकरांना भर उन्हामध्ये सुद्धा रांगा लावा लागत होत्या. आणि त्यामुळे आता कुठेतरी ती तांत्रिक अडचण दूर झाली आहे असं समजायचं. कारण बऱ्याचशा पेट्रोल पंपावरती आता पुरेसा साठा आहे. रत्नागिरीकर नेहमीच भीतीच्या छायेखाली वावरतात. एखादी गोष्ट अडचणीची वाटली की आपल्याकडे एखादा स्टॉक करून घ्यावा की आपल्याला ती अडचण भविष्यात उद्भवू नये अशा मानसिकतेमध्ये नेहमीच रत्नागिरीकर असतात. त्यामुळे मध्यंतरी पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवल्यानंतर विशेषतः पेट्रोलची लोकांनी आगाऊ ॲडव्हान्स काही पेट्रोलचा साठा करून ठेवला आणि त्याचे परिणाम मग रांगात लागल्या. रात्री 11-12पर्यंत पेट्रोल पंपामध्ये लोक उभे होती, दिवसा उन्हात तापत होती. पण आता कुठेतरी दिलासा मिळाला. आपण आहोत शिर्के पंपावरती, कारण त्या ठिकाणी फक्त आता डिझेल संपल्याचा बोर्ड आहे. पण डिझेल जरी संपलं तरी डिझेल हे अत्यावश्यक बाब आहे. कारण मच्छीमारांना डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणात लागतो. कारण मच्छीमारी करण्यासाठी ज्या लॉन्ची समुद्रात जातात त्यांना डिझेलची आवश्यकता असते. मध्यंतरीच्या काळात डिझेलचा साठा कमी झाल्यामुळे काही लॉन्ची समुद्र किनाऱ्याच्या उभ्या होत्या असे आपल्याला पाहणीत दिसून आलं. दुसऱ्या बाजूला कमर्शियल गॅस, व्यावसायिक गॅसची टंचाई आजही आहे. साधारणपणे रत्नागिरीचा विचार केला तर 85 हॉटेल्स अधिकृत आकडेवारी आहे. 250 ते 300 सिलेंडर रोजचे कमर्शियल लागतात, पण आज ते मिळत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यातली काही हॉटेल्स बंद झाली. काही आलटून पालटून सकाळी दुपारपर्यंत चालू ठेवायचं हॉटेल, संध्याकाळी बंद करायचं. किंवा जे मांसाहारीवाले आहेत ते म्हणतात बुधवार, शुक्रवार, रविवार 3 दिवस ते हॉटेल उघडतात. कारण तो कसा पुरवावा कमर्शियल गॅस, कारण मिळत नाही आहे. आता पुरवठा विभागाकडे आपण अर्ज करायचा, पुरवठा विभागाकडे जी यादी जाते त्या एजन्सीमध्ये त्यांना त्या ठिकाणी कमर्शियल गॅस मिळतो. पण दरम्यानच्या काळात हा घरगुती गॅसची अडचण फारशी जाणवत नाही आहे. पण तरीही कमर्शियल गॅसची अडचण जाणवताना पालकमंत्री उदय सामंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक घेतली आणि महानगर गॅसवाल्याचे संबंधित अधिकारी होते त्यांना बोलावून तात्काळ ज्यांना जी कनेक्शन पाहिजेत घरगुती किंवा कमर्शियल किंवा हॉटेल व्यावसायिकांना त्यांना ती द्या, जेणेकरून त्यांना अशा अडचणी भविष्यात उद्भवणार नाहीत. ही अडचण दूर होताना प्रांताधिकारी कार्यालयामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये 40 हॉटेल व्यावसायिकांनी आपली नोंदणी केलेली आहे की त्यांना महानगरचं कनेक्शन हवं आहे. दुसऱ्या नगरपालिकेने जवळजवळ $2.25 कोटी त्यांच्याकडे भरून घेतलेले आहेत. रत्नागिरी शहरामध्ये साधारणपणे 11 किलोमीटरची लाईन ते टाकणार आहेत आणि ज्यांना आता कनेक्शन पाहिजेत म्हणजे घरगुती असेल किंवा व्यावसायिक त्यांना देण्यासाठी महानगर गॅस प्रयत्नशील आहे. पालकमंत्री उदय सामंतांनी घेतलेल्या बैठकीचं एक त्याच्यातून मिळालेले यश असंच म्हणावं लागेल. तिसऱ्या बाजूला मात्र वाढत्या उष्म्यामुळे अनेक ठिकाणी आजही बऱ्याच ठिकाणी पेट्रोलची टंचाई ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी जाणवते आणि त्याचे परिणामसुद्धा शहरामध्ये दिसून येत आहेत. कारण शहरातल्या पेट्रोल पंपावरती ग्रामीण भागातून येणारा माणूस आज सहसा पेट्रोल पंपावर येतो, तो घेतो आणि निघून जातो. एकंदरीत ही सगळी साखळी जी आहे त्यामुळे आज कमर्शियल गॅसचे तुटवडा झाल्यामुळे बरेचशी चायनीज सेंटर आज बंद आहेत. चायनीज सेंटरना गॅसचाच उपयोग करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना सरपणाचं लाकडाचा वापर करून चुलीवरचं त्यांना जे पदार्थ शिजवतात ते त्यांना शक्य होत नाही, म्हणून त्यांना कमर्शियल गॅसच्या ज्वाळा ह्या अतिशय मोठ्या प्रमाणात लागतात. त्यामुळे काही चायनीज सेंटर बंद झालेली आहेत. त्याचा परिणाम चिकन सेंटरवर झाला आहे. कारण काही ठिकाणी चिकन सेंटरमध्ये चायनीजला ॲटम हा चिकनचा अधिक असतो, त्यामुळे चिकन सेंटरवरची गर्दी ह्यामुळे आज दिसते. आज रत्नागिरी शहरात आपण पाहतोय तर बऱ्याचशा चिकन सेंटरवरची गर्दीसुद्धा कमी झाली दिसते. म्हणजे ही अशी साखळी आहे की एकमेकावरती अवलंबून असणारा सगळं घटक आहे. इराण युद्ध चालू आहे पण त्याचा परिणाम मात्र आता सामान्य माणसाला भोगावा लागतोय. आता ह्याच्यानंतर उद्या गॅसच्या संदर्भात किंवा या पेट्रोल पंपाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक बैठक बोलवली आहे. त्या बैठकीमधून अधिक काही लोकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल. पालकमंत्री पण उद्या रत्नागिरीत आहेत. एकंदरीत प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, रत्नागिरीकरांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण
आपण जे म्हणत होतो की इराण युद्ध अमेरिका युद्ध तिकडे सुरू आहे, आपलं काय जातं, पण आपलं काय जातं नाही, सामान्य माणसाला सुद्धा आता झळा पसायला लागला, त्या अगदी घरापर्यंत असंच म्हणावं लागेल. टाइम डिले करता किशोरसह यश मयेकर, रत्नागिरी.